मी आता आम्ही निघालोच होतो कारण शैलेश कुटे यांच्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी त्यांच्या हस्ते उद्घाटन होतं आणि आम्ही मी आणि राधाकृष्ण विखे साहेब आणि अमरीश पटेल असे आम्ही जाणार होतो. आता काय ते नाहीत तर आम्ही जाणार आहोत आणि उद्घाटन करणार. विखे पाटील आहेत आणि जयंत जाधवाच्या भाषेंचं लग्न आहे तिथे पण आता मी जातो आहे. आणि त्याच्यानंतर पार्टीच्या मीटिंगचं काय आहे ते मला अजून काही कळलं नाही कारण ते शहराध्यक्ष रंजन ठाकरे हे कळवतील. मराठी भाषा सक्तीवरून अजितदादांनी मनसेवरती हल्लाबोल केला आहे. ते म्हणतात की विरोधकांकडून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे. असं आहे की हे वेगवेगळे विषय आहेत. सगळ्याच विषयावर मी सगळ्यांशी सहमत असेल नसेल असं नाही. मी स्वतः मुंबई हिंदी सभा नामक जी एक हिंदी प्रचार सभा आहे तिचं मला असं वाटतं मी 30 वर्ष तरी कुलपती म्हणून काम करतो. आणि या ज्या सभा ज्या आहेत म्हणजे दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, मुंबई हिंदी प्रचार, हे महात्मा गांधी त्यांच्या वेळेला त्यांनी स्थापन केलेलं होतं हिंदीचा प्रचार करावा. मी म्युन्सिपालिटी शाळेत शिकत असताना रविवारचा जाऊन ते क्लास त्यांचे ते आणि ते फुकट शिकवतात आणि आम्ही शिकायचो. त्यातून मी जे आहे त्या परीक्षासुद्धा पास झालो. आता प्रश्न असा आहे की ह्या हिंदीचा प्रचार ह्या अशा प्रचार यांनी जे प्रयत्न खूप केले पण सगळ्यात जास्त प्रचार जो आहे हिंदी सिनेमाने केला, बॉलिवूडने केला. कारण घराघरात काय दक्षिणेमध्ये सुद्धा जे आहे अमिताभ बच्चन साहेबांपासून त्यांची सगळ्यांचे पिक्चर जे बघितले जातात त्याच्यामुळे हिंदी जे थोडंफार येतं आहे. प्रश्न असा आहे की आजच्या ह्या जमान्यामध्ये सायन्स, मॅथ्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या इतर ज्या अनेक गोष्टी आलेल्या आहेत, पूर्वी त्या नव्हत्या कदाचित पण आता खूप गोष्टी आलेल्या आहेत नवीन नवीन. त्याच्यामध्ये आपल्या मुलामुलींना प्रावीण्य त्यांचं मिळवणं काय आणि त्यांना हुशार करणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि हिंदी असंही ते मुलं शिकतातच. हे तुमच्या मोबाईलवर सुद्धा हिंदीचे त्याचे काय यूट्यूब वगैरे अमकं तमकं शिकतात. माझं असं म्हणणं आहे की कंपल्सरी करण्याऐवजी जे आहे आज नाहीतरी जे आहे जर आता 5 लाख मुलांना पाठवायचं आहे समजा जर्मनीला पाठवायचं आमच्या सरकारनं जे ॲग्रीमेंट केलं पण स्किल्ड वर्कर्स आता तिथे जे कदाचित जर्मन भाषा त्यांना शिकावी लागेल काय पण निदान इंग्लिश तर इंग्रजी तर यायला पाहिजे. मराठी मस्ट म्हणजे मराठीशिवाय पर्याय नाही, मराठी शिकलंच पाहिजे. पण मुलांनी जर सगळ्या भाषावरच सगळं लक्ष केंद्रित केलं मला वाटतं कदाचित जे आहे हे आता सायन्सचे जे विषय वगैरे जे आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवावं, कोणी डॉक्टर्स, इंजिनियर, IT तज्ज्ञ, पायलट वगैरे जे जे काय व्हावं असं वाटतं त्याच्यामध्ये कदाचित जे आहे मुलांचा वेळ हा भाषा शिकण्यामध्ये जास्त जाईल. 5वीपासून भाषा आहेच, परत 5वीपासून भाषा आहे. त्याच्यामुळे थोडंसं जे आहे सवरणी घेतलं पाहिजे असं मला वाटतं. सर परंतु कुठेतरी राज्यामध्ये मराठी जी आहे ती शाळांमध्ये तिला विरोध केला जातो सरकारच्या निर्णयाला अनिवार्य करण्याच्या. मराठीला तर विरोध कोणी करू शकत नाही. हिंदी हां आता हिंदीला आता काही लोकांना नाही तर असं मोठमोठे शिक्षण तज्ज्ञांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही सक्ती करू नका, ज्यांना जी भाषा शिकायची शिकू द्या ना. आता हे खरं आहे. समजा आमच्या आता सोलापूरच्या बाजूला गेलो तर तिकडे त्या बॉर्डर आंध्र भाषा आणि इतर अशा त्या भाषा आपल्या इकडे सुद्धा लोक बोलतात. इकडे सांगलीच्या बाजूला तिकडे आणखी गेलं तर कर्नाटकाचे जे कन्नड भाषा आणि ते जे आहेत ते बोलणारे लोक कोल्हापूरला सुद्धा आपल्याला सापडतात. आता हे त्यांच्या बॉर्डरच्या बाजूला असलेल्या ज्या भाषा आहेत त्या आणि त्या त्यांच्या अनेक वेळा मराठीबरोबरच त्या व्यवहाराच्या सुद्धा भाषा झालेल्या आहेत तिथे. इकडे आपण गेलो डांगच्या बाजूला आणि त्या आपल्या भागामध्ये तर गुजराती भाषा शिकतात. तुम्ही नागपूरच्या तिकडे गेला तर हिंदी सगळे शिकतात. तर आपल्या बाजूचे जे प्रांत त्याच्या भाषासुद्धा आपोआपच मराठी मुलं मुली जे आहेत ते शिकत असतात. मला असं वाटतं की तज्ज्ञांचं सुद्धा आपण सगळ्यांनी ऐका, बसा आणि मग विचार करा की कंपल्शन शिकणं वेगळं आहे आणि कंपल्शन करणं त्या गोष्टीचं. हे कंपल्शन करायचं मराठी भाषेचं करा, कंपल्शन सायन्सचं करा,
कंपल्शन मॅथ्सचं करा, कंपल्शन इतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं करा. शिकवूया ना, पहिलीपासून दुसरीपासून चौथीपासून त्यांना सगळ्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अमुक तमुक जे जे काय असेल की नवीन जी दालनं उघडलेली आहेत आमच्या वेळेला ते नव्हतं. तर ते सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी जे आहे त्याचा विचार करावा असं मला वाटतं. सर, ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत यांनी आत्ताच एक विधान केलं आहे, जर दोघं जण एकत्र येत असेल तर महाराष्ट्र ही एकमेव अट असणार आहे, त्यामुळे इतरांनी यामध्ये कुणी खोडा घालू नये असं त्यांनी. हे बघा, माझ्यासारखा जो जुना आणि बाळासाहेबांचा जे अगदी जवळून काम करणारा नेता, मला तर खूप आनंद होईल दोघे एकत्र आले ते. किंबहुना मला जेव्हा कळलं की राज ठाकरे हे बाजूला जात आहेत, त्यावेळेला 12 वर्ष मी कुणाशी बोललो नव्हतो शिवसेना सोडल्यानंतर. आणि मी आणि R.R. पाटील वगैरे जे आहेत ते खासदार वसंत पवार वारले होते, त्यांना घेऊन तिकडे चाललो होतो पुण्याला. आणि मला कळल्यानंतर मी त्यावेळेला स्वतःहून राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरे दोघांनाही फोन केला आणि म्हटलं, माझं ऐका तुम्ही, एक 8 दिवस शांत राहा, नाही तर 5 दिवस तरी तुम्ही काय बोलू नका, तुम्ही काय बोलू नका. कदाचित जे आहे तुमच्या मनातला राग त्यावेळेला कमी होईल. रागाच्या भरामध्ये काय होतं, परत एकदा आपल्याला तुम्ही मनात विचार करा. बाकी बाहेरच्यांनी कुणी सांगून होणार नाही, पण शांत राहा 4 दिवस 8 दिवस हे तर मी सांगू शकतो. पण त्याप्रमाणे ते राहिले. पण दुर्दैवाने जे आहे परत जे व्हायचं ते झालं आणि ते दोन्ही वेगळे झाले. आजसुद्धा जर ते दोघे एकत्र झाले तर माझ्यासारखा आनंद कोणालाच होणार नाही. ठीक आहे, माझा पक्ष वेगळाच आहे, तिथं बाळासाहेब असतानाच मी त्यांना बाहेर पडलेलो आहे. पण शिवसेनेबद्दल आमचं प्रेम कमी झालेलं नाही. आणि शिवसेना जे आहे, राज ठाकरे ते 2 भाऊ, मी तर काल असं म्हणालो ना की सगळीच कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल. मग आपलं राजकारण करत राहा, पण कौटुंबिकरित्या जे आहे एकत्र येणं चांगलं राहतं. घरातल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा, स्वतःच्या मनस्वास्थ्यासाठी सुद्धा. आणि ते जर स्वास्थ्य चांगलं असेल तर राजकारणावर चांगलं काम करता येतं. सर, आपण अनेक वर्षांपासून राजकारणात आहात. दोघं ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणावर किंवा दिल्लीच्या राजकारणावर निश्चितपणे जे आहे शिवसेनेची शक्ती जी आहे निश्चितपणे वाढेल असं मला तरी वाटतंय. नेते म्हणणं आहे की काय फरक पडणार नाही. नाही तर ठीक आहे ना, प्रत्येकाची इच्छा वेगवेगळं जे आहे हे मला असंच वाटतं. अहो, 2 कार्यकर्ते आम्हाला जर मिळाले तर आम्हाला वाटतं की त्या वॉर्डामध्ये आमची शक्ती वाढते. काय, आणि हे दोन्ही बंधू जे आहेत वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि ज्यांना महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी ओळखलं जात, ते एकत्र आले तर त्यांची शक्ती वाढणार नाही. एखादा पडलेलं आमदारसुद्धा आम्ही आमच्यामध्ये घ्यावा का आणि सांगतो आमची शक्ती वाढेल. आणि इथं दोघे लीडर्स आहेत. हे असं आहे की निश्चितपणे जे शक्ती वाढेल. सर, एक शेवटचा प्रश्न होता. आज दादा नाशिक दौऱ्यावरती येणार होते, यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह होता, बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र जो राष्ट्रवादी भवन बाहेर जो एक बॅनर आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं लावलेला, त्यावरती अजितदादांना विनंती करण्यात आली आहे की भुजबळ साहेबांना सन्मानपूर्वक मंत्रिमंडळात स्थान द्यावं म्हणून. तर ठीक आहे, आता एक कार्यकर्त्यांची काही इच्छा असते. अनेक कार्यकर्ते काय डायरेक्ट जाऊन बोलू शकत नाहीत, अशा त्यांनी लावलं असेल आमच्या प्रेमापोटे काय. परंतु त्याचा काही फारसा काही परिणाम होतो अशातला भाग नाही. त्याच्यामुळे तुमच्या इकडे ते न्यूज सुरू होतात, हा परिणाम होतो एवढं खरं आहे. परंतु ठीक आहे. आणि नाहीतर आता हा विषय जो आहे हा आपण त्यांच्यावर सोपवलेला प्रश्न येत नाही आता. पण कार्यकर्त्यांचं प्रेमापोटे ते असे कधी कधी बॅनर लावतात. ठीक आहे. थँक्यू सर.